नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 12 मधील श्लोक 11 ते 15 पाहणार आहोत. श्लोक 11 पाहूया. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रिताः सर्वकर्मफलत्यागं तथा कुरु यतात्मवान. अशक्ताः म्हणजे असमर्थ, कर्तुम म्हणजे करण्यासाठी, यत आत्मवान म्हणजे आत्मस्थित. तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. आता पहा, कधी कधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक आणि आर्थिक बांधिलकीमुळे अथवा इतर कोणत्याही अडचणींमुळे मनुष्याला कृष्ण भावना भावित कार्यासाठी सहानुभूती सुद्धा व्यक्त करता येत नाही. ज्याला अशी समस्या असेल त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्या करता करावा असे भगवान म्हणतात. आता आपण बघतोच ना की बाहेरच्या देशात म्हणा, आपल्या काही राज्यात सुद्धा म्हणा, आपण जय श्रीराम किंवा असं म्हणू शकत नाही किंवा हरे कृष्ण म्हणू शकत नाही. तसा प्रश्न आहे. तसं जर आपण काही अडचणीमुळे ते करू शकत नसेल तर सत्कार्याचं काम करायचं, आपण आपलं कर्म बदलायचं. हो की नाही? किती छान सांगितले बघा. तर सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्या करता करावा असे भगवान म्हणतात. आता कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवावर अवलंबून नाहीये, कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते. अडचणी आल्या तर समाजसेवा, जातीसेवा, राष्ट्रसेवा, देशाकरता त्याग इत्यादींचा पण स्वीकार करता येतो, जेणेकरून मनुष्याला कधीतरी का होईना पण शुद्ध भक्ती प्राप्त होईल. किती सुंदर आहे. आता श्लोक 12 पाहूया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासान् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफल त्यागस त्यागात शांतिरनंतरम. अभ्यासात म्हणजे अभ्यासापेक्षा, ध्यानम म्हणजे ध्यानापेक्षा, अनंतरम म्हणजे त्यानंतर. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलाचा त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. आता पहा, पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्तीचे 2 विधी आहेत. एक साधना भक्ती अर्थात विधिविधानांचे पालन करणे, आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंताविषयी अनुराग उत्पन्न करणे. कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूप स्थिती जाणू शकतो. हळूहळू ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते आणि ध्यानाद्वारे मनुष्य हळूहळू भगवंतांना जाणू शकतो. सारांश काय तर परमलक्षाची भगवंताची प्राप्ती करण्यासाठी कृष्ण भावना भावित भक्ती हा प्रत्यक्ष विधी आहे. आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफलाचा त्यागाचा समावेश असतो. त्यानंतर मनुष्याने क्रमाक्रमाने ज्ञान प्राप्ती, ध्यान, परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्ष अशी त्यांची उन्नती होते. आता प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार सर्वांना शक्य नसतो, म्हणून अप्रत्यक्ष पद्धती चांगली आहे. इथं अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेले नाहीये, कारण तो पूर्वीपासूनच प्रेम भक्तीच्या स्तरावर स्थित आहे. त्यामुळे सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे इथं सूचित केले आहे. आता श्लोक 13 आणि 14 पाहूया. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकाराः समदुःख सुखक्षमी
संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चया मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्ता समे प्रियाः. अद्वेष्टा म्हणजे द्वेषरहित, सर्वभूतानां म्हणजे सर्व जीवांप्रती, निरहंकार म्हणजे मिथ्या अहंकार रहित, यत आत्मा म्हणजे आत्मसंयमी, मतभक्त म्हणजे माझा भक्त, आणि क्षमी म्हणजे क्षमाशील, जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्थायी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढनिश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता शुद्ध भक्तीबद्दल बोलताना भगवंत या 2 श्लोकामध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणांचे वर्णन करत आहे. शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. तो शत्रूशीही वैर करत नाही. त्याच्या वाट्याला दुःख आले तरी भगवंताच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही, तर भगवंताच्या कृपेने मला अल्पशीच शिक्षा भोगावी लागत आहे. किती सुंदर विचार आहे. म्हणूनच संकटकाळी तो सदैव शांत, स्वस्थ आणि स्थिर असतो. निर्मम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्व देत नाही, कारण तो जाणतो की मी म्हणजे हे भौतिक शरीर नाही. अधिक प्राप्तीची हाव नसल्यामुळे तो सदैव आनंदी असतो. त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो. भक्तीच्या अधिनियमाचे तो पालन करत असतो. असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे असे भगवंत सांगतात. आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावना भावित क्रियांमुळे मी त्याच्यावर सदैव प्रसन्न असतो. आता श्लोक 15 पाहूया. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च याः हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यस्य च मे प्रियाः. यस्मात म्हणजे ज्याच्यामुळे, उद्विजते म्हणजे उद्विग्न होतात, अमर्ष म्हणजे दुःख, उद्वेगे म्हणजे चिंता, ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. या श्लोकात भक्ताच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले. भक्त सर्वाप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही करत नाही. त्याचप्रमाणे इतरांनी जरी त्याला त्रास दिला तर तो उद्विग्न होत नाही. तो इतका प्रगत झालेला असतो की कोणत्याही बाह्य उपद्रवांनी क्षुब्ध होत नाही. भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही. सामान्यतः मनुष्याला आपल्या शरीरासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी काही आढळते तेव्हा तो अतिशय आनंद होतो, हो की नाही? आणि आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्तीची साधने इतरांकडे पाहिल्यावर आपण दुःखी होतो. हे तर सर्वसामान्य लोकांचं आहेच ना. दुसऱ्यांकडे चांगली असेल, आपल्याकडे नसेल तर आपण दुःखी होतो. इतरांचा द्वेष करू लागतो. तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो काहीही करू शकत नाही तेव्हा तो अजून खिन्न होतो. पण जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो. तर भक्ती कशी असावी हे सांगणारा हा भाग मंडळी तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. अजून
भेटूया पुढच्या भागात. आणि मग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.